नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे मंगळवार आणि आज गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या परिवाराला पण. आणि आजचं लुक माझं असं आहे. चला तर मग आम्ही कशी गुढी उभारलेली आहे ते पण तुम्हाला दाखवते. हे बघा या. ब्लाऊज पीस ठेवला आहे, गुळाचा खडा ठेवला आहे, खोबरं आणि खाली अशी आम्ही गुढी उभारतो. आणि पूजेचं ताट मी आत्ताच मध्ये घेऊन गेलेली आहे, कारण की मला देवाऱ्याची पूजा करायची होती म्हणून मी आत्ता मध्ये घेऊन गेलेली आहे. ते पण मी इथं आली आणि नारळ ठेवली. जेव्हा आम्ही गुढी काढतो ना तेव्हा नारळ फोडूनच गुढी काढतो. चला तर मग मी पहिले आता स्वयंपाक करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. देवाऱ्याची पण माझी पूजा वगैरे सर्व झालेलं आहे आणि फुलं जास्त भेटले नाही मला. शेजारच्या दीदीने फुलं आणून दिले, ते थोडेच होते. मग मी ते गुढीला लावलेले. आता देवाऱ्यात काही फुलं नाही आहे माझे, पण मी सर्व क्लीन करून घेतलेलं आहे. आणि आज मला पुरणाच्या पोळ्या बनवायच्या आहे नैवेद्यासाठी. तर माझी पूर्ण तयारी झालेली आहे. पूर्ण तयारी म्हणजे माझी आमटी वगैरे झालेली आहे, फक्त पुरणाच्या पोळ्या बाकी आहे. आज मला आंब्याचा रस बनवायचा आहे, म्हणजे आमरस बनवायचा आहे. तो पण मी बनवून घेते आणि मग बोलते. 11:30 वाजून गेलेले आहे आणि मुलांना भूक लागून गेलेली आहे. माझं शूट चालू होतं त्याच्यामुळं उशीर झालेला आहे. आणि मी आता त्यांना मॅगी देते बनवून. मॅगी पण मी पाणी ठेवलेलं आहे. मॅगी सिंपलमध्येच बनवते, नुसतं मॅगी मसाला टाकते आणि मॅगी बनवून देते पोरांना. आणि मुलं कसं दम मारत नाही. म्हटलं पहिले आता तुम्ही खाऊन घ्या बेटा, मला पुरणाच्या पोळ्यांना उशीर लागेल, कारण की मी पुरणाच्या पोळ्या खापरेच्या बनवते आणि त्यांना वेळ लागतो. कारण की आपण पहिले कणिक वगैरे व्यवस्थित झाली का नाही ते पाहतो. म्हणून मी पहिले आता पोरांना खायला देते, त्यांना पण नाश्ता देते, मी पण थोडा नाश्ता करते आणि मग पुरणाच्या पोळ्या चालू करते. हे पहा 12:10 झालेले आणि मुलांना मी मॅगी बनवून दिलेली होती. मुलांनी मॅगी खाल्ली, यांनी पण थोडा नाश्ता केला आणि मी पण थोडा नाश्ता केला. आता थोडं बरं वाटतं आहे, कारण की सकाळी खूप धावपळ झाली माझी. पाहुणे पण आलेले होते, ते पाहुणे गेले. परत बाकीचा स्वयंपाक झाला माझावाला, गुढी उभारली, सर्व साफसफाई वगैरे सर्व करून घेतलं. आता फक्त पुरणाच्या पोळ्या राहिल्या आहे माझ्या. मी पुरणाच्या पोळ्या करून घेते. पण मला ना हे खूप जड होतं आहे, कारण की मी रोज घालत नाही. आणि हे कान पण माझे ना असे जड झाल्यासारखे झालेले. हे चुडी वगैरे थोडं उतरवते मी आणि साडी वगैरे पण चेंज करते, कारण की ही खूप जड साडी आहे. ती पण साडी काढून घेते, सिंपल साडी घालते मी. आणि मग पुरणाच्या पोळ्या बनवेन. पुरणाच्या पोळ्या मी कशा बनवते ते पण पहिले दाखवल्या होत्या, परत आज दाखवणार मी कशा बनवते. तर आज मी गॅसवरती बनवणार आहे, कारण की वरती खूप ऊन झालेलं आहे. माझं म्हणजे पॉसिबल नाही आहे इतक्या उन्हात पोळ्या करायचं. आणि इथं मी बाहेर आता गॅस आणते, गॅस पेटवते आणि मग पुरणाच्या पोळ्या मी गॅसवरती कशा बनवते ते पण तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग मी पहिले तयारी करून घेते. पहिले हे काढणार मी, कारण की माझे कान खूप जड झालेले. चला मग मी हे काढून घेते आणि मग बोलते. मी साडी चेंज करून घेतलेली आहे आणि पूर्ण तयारी झालेली माझी. अशी शेगडी घेऊन आलेली मी आणि आज खूप ऊन झालं म्हणून म्हटलं शेगडीवरतीच करते मी पुरणाच्या पोळ्या. तर आपली चालू केलेली मी. आणि इथे ना असे लोळे भरावे लागतात, ते लोळ्यांना पण पाष्टू द्यावं लागतं, त्याच्यामुळं वेळ लागतो. आता लोळे भरून ठेवलेले. स्टार्ट करा. बघा किती छान पोळ्या होत्या. गॅसवरती पण खूप छान होता. एक पोळी झालेली माझी. बघा किती छान फुलते. खूप छान फुललेली. अजून एकदा एक पोळी करून दाखवली तुम्हाला.
मी तशी पुरणाची पोळी करते. आणि बघा किती पुरण घालते मी आपल्या पुरणाच्या पोळीमध्ये. ही उतरून घेते मी. खूप छान झाली आपली पुरणाची पोळी बघा. आणि इथं मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. आता आपण गुढी उतरून घेऊ, कारण की मुलांना भूक लागून गेली. ते बाकीचं सामान मी तसंच राहू दिलं. पहिले गुढी उतरून घेते आणि मुलांना जेवण देते. मग मी पूर्ण पसारा आवरून घेते. बेटा पहिले हे फोड, नारळ फोड. अरे हां जाऊ दे ना. मग इथं प्रसाद ठेवून दे. ठेव. पाय पडून घ्या. पाय पड ग ताई. चला मग आता आपण गुढी घेऊन जाऊ मध्ये. घ्या. आपली ताई घेऊन जाते गुढी. हा ताट उचलून घरात. थांब हा ताई. चल चल. आपण कसं झोपतो उशी घेऊन, तसं ते पाटाला हे करणार. खाली कर. खाली सरकव. खाली सरकव. सरकव खाली. सरकव खाली अजून. बस. आण आता पूजेचा ताट आण. पूजा करते. पूजा करून घे बेटा. आम्ही अशी पूजा करतो गुढीची. कर बेटा व्यवस्थित कर. तांदूळ पण टाक आणि ओवाळून घे. आणि आता हा जेवणाचा ताट पुढे सरकव. ते उचलून घे. हां उचलतो. घे पुढं. घे पुढं. आणि पूजा कर ताटाची बी. पटापट कर थोडंसं. पाणी वाळून घे. एकच हातात पाणी घ्यायचं असं. घे. इकडं पण कर पूजा देवाऱ्याची पण. पाणी दे बेटा एक ग्लास. गुडको बस. चला आता मस्त. आणि पाणी वाढून दे.
चला, माझी पूजा पूर्ण झालेली आहे आणि आता मी मुलांना जेवण देते. जेवण केलं आणि इतकी थकून गेलेली होती. 5 वाजेची उठलेली होती मी, तेव्हापासून माझं काम चालू होतं. आणि जेवण केलं, थोडा आराम केला आणि पूर्ण किचन वगैरे सर्व क्लीन केलं मी. आणि बाहेर खूप घाण झालेली होती. आज ना पूर्ण हवा चालू आहे आणि हवेमुळे ना पूर्ण घाण आपल्या पोर्चमध्ये येते. मी पूर्ण आता धुवून टाकलं त्याला आणि किचन वगैरे पूर्ण क्लीन केले. भांडे घासले. भांडे बी खूप झाले होते माझे. पहिले एकदा घासले गेले आणि आता एवढे भांडे निघाले. पूर्ण किचन क्लीन करून घेतला मी. आणि आता चहा ठेवला. ते पण उठले. आमचा दोघांचा चहा ठेवला आणि मुलं झोपलेले. मुलं असं पण चहा घेत नाही. मुलं झोपलेले. म्हटलं त्यांना झोपू द्या, आजच्या दिवस आराम करू द्या त्यांना. आणि आज कृष्णाची पण काही ट्यूशन नव्हती आणि गुडियाताईची पण काही ट्यूशन नव्हती. म्हटलं झोपू द्या. उठले का खूप मस्ती घालता आणि धिंगाणा बी खूप करतात ते. म्हटलं त्यांना थोडा आराम करू द्या. आणि मी बाहेरचं पण इतकी घाण झाली होती खूपच. फक्त ते उचलायचं बाकी माझं खापर आणि हे, कारण की ते माझ्याकडनं उचललं जात नव्हतं आणि ते झोपलेले होते ना, त्याच्यामुळं मी ते राहू दिलेलं आहे. ते उचलून घेतील आता ते आणि वरती ठेवून येतील. किती काम केलं मी, खूपच काम. इतकी घाण झालेली ती. पूर्ण धुवून टाकलं आणि पूर्ण धुवायचं म्हटलं ना, मला तिकडे पण आहे आमचं पोर्च, परत तिकडनं धुवून इकडे यावं लागतं. परत झाडांना पाणी वगैरे घातलं, सर्व क्लीन केलं मी. आणि आता 5:30 वाजून गेलेले आहे आणि किती ऊन आहे पहा, खूप ऊन आहे. आणि हवा बी आज खूप चालू आहे आमच्याकडे. तुमच्याकडे चालू आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा. पावसाचं वातावरण झालेलं आहे आज जसं. आणि आता चहा ठेवला आहे, थोडा चहा घेतो आम्ही. ते आंघोळीला गेले, उठले आणि आंघोळीला गेले. कारण की ते गरमी खूप आहे आमच्याकडे. जळगावमध्ये खूप गरमी होते, त्याच्यामुळे ते म्हणे मी आंघोळ करतो, तोपर्यंत तू चहा ठेव. मी चहा ठेवला. आमचा दूधवाला आला, दूध घेते मी, मग बोलते चहा घ्यायला. चहा खूप छान झालेला आहे. आणि आता माझे संध्याकाळचे सर्व कामं झालेले. आणि संध्याकाळी मला काही स्वयंपाक करायचा नाही आहे, कारण की स्वयंपाक पडलेला आहे माझावाला. एक्स्ट्राच बनवलेला आता. पुरणपोळी राहिली म्हणजे एक्स्ट्राच होतो तो. तर चला मग मी आता एक राऊंड मारून येते आणि मग बोलते तुमच्याशी. मी केव्हाची आली घरी. दिवाबत्ती वगैरे सर्व झालं ना. आता 8:05 कमी आहे. तर गुडिया राणीने पण जेवण करून घेतलेलं आहे. उठली तिने, तोंड हातपाय धुवून जेवण करून घेतलेलं आहे. दादाचं पण जेवण झालं, तो गेला अभ्यासला. आणि त्यांचं माझंच जेवण बाकी आहे. ते पण म्हणताय मला एवढी भूक नाही आहे, कारण की उशिरा जेवण झालं होतं आणि मला पण भूक नाही आहे. तर थोडं थोडं खाऊन घेणार, असं झोपत नाही म्हणून. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.